बीड सिटीजन लाईव्ह अपडेट। डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणात दोषींवर कारवाई करून न्याय मिळावा या मागणीसाठी बीड शहरातील बशीरगंज परिसरात बीएसएनएल टॉवरवर चढलेल्या तिन्ही युवकांचे आंदोलन बुधवारी दिवसभर सुरूच राहिले। सकाळी 10 वाजता सुरू झालेल्या या आंदोलनाने दुपारी मोठे स्वरूप घेतले। आंदोलक मोहीन आघाव, माऊली सिरसाट आणि केशव तांदळे यांनी आपल्या निवेदनात डॉक्टर मुंडे यांच्या आत्महत्येची चौकशी SIT मार्फत व्हावी, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा, तसेच माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे। दरम्यान दुपारी मुसळधार पाऊस सुरू झाल्याने एका आंदोलनकर्त्याची प्रकृती अचानक बिघडली। तात्काळ घटनास्थळी अग्निशामक दलाचे पथक दाखल झाले आणि त्यांनी शिड्या लावून त्याला खाली उतरवले। त्यानंतर त्याला रुग्णवाहिकेतून दवाखान्यात ॲडमिट केले आहे। मात्र उर्वरित दोघे आंदोलनकर्ते संध्याकाळपर्यंत टॉवरवरच ठाण मांडून बसले होते। पावसातही आंदोलनकर्ते न डगमगता आपला निर्धार कायम ठेवत होते। टॉवरखाली जमलेल्या शेकडो नागरिकांनी त्यांना पाठिंबा दर्शवला। या ठिकाणी मोठी गर्दी झाल्याने शिस्त राखण्यासाठी पोलिसांनी परिसर बंदिस्त करून अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे। पोलिसांनी सांगितले की आंदोलनकर्त्यांशी सतत संवाद सुरू आहे आणि परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.